आज सदन में आरक्षण को लेकर बहस हुई। मराठा मुस्लिम लिंगायत समाज आरक्षण के मुद्दे पर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सदन में अपना जवाब रखा। हालांकि उन्होंने मराठा आरक्षण पर तो जवाब दिया, पर इस मसले पर उन्होंने सदन में चर्चा करने से मना कर दिया। यह योग्य नहीं है, यह कहना है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता जयंत पाटिल का। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक शशिकांत शिंदे ने एट्रोसिटी कायदे को लेकर कहा कि हमने इसमें सुधार की मांग नहीं की, तो इसमें थोड़ा बदलाव करने की मांग की थी, मगर सदन में इस मुद्दे को लेकर चर्चा नहीं हुई, परंतु आरक्षण का मुद्दा दरकिनार कर दिया गया। हालांकि विपक्ष के सभी आरोपों पर मुख्यमंत्री ने खुल के जवाब दिया। मुख्यमंत्री ने एट्रोसिटी पर भी अपना जवाब देते हुए कहा कि उनकी सरकार किसी भी सूरत में एट्रोसिटी कायदे को रद्द करने या उसमें बदलाव करने के पक्ष में नहीं है। पाली विश्वविद्यालय की मांग को लेकर शुक्रवार को कई संगठनों ने मिलकर शांति मार्च किया। हाथों में बैनर और पंचशील ध्वज लेकर जल्द से जल्द राज्य सरकार पाली विश्वविद्यालय का निर्माण करे, ऐसी आवाज़ जो विधान भवन में मोर्चे निकलते हैं, उसमें से एक मोर्चा पाली विश्वविद्यालय की मांग को लेकर आज निकाला गया। हो गया। महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज या सर्व समाजाच्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही प्रस्ताव सभागृहात आणलेला होता। दुर्दैवाने आज मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देत असताना या सर्व समाजाच्या तोंडांना पानं फुसण्याचं काम आपल्या भाषणात केलं। कोणत्याही प्रश्नावर आणि कोणत्याही मुद्द्यावर स्पष्टपणाने उत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल, धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बारामतीत त्यांनी आश्वासन दिलं। त्यावर त्यांनी आज असं उत्तर दिलं की मला त्यावेळी अपुरी माहिती होती। अपुरी माहिती असताना वेगवेगळ्या समाजाला हेलकावे देण्याचं काम निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी केलं, हे आज या ठिकाणी त्यांनीच स्वतः भाषणात स्पष्ट केलं। आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत देखील हीच भूमिका त्यांची आहे। मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दलही कोणतंही ठोस आश्वासन त्यांनी आज दिलं नाही। लिंगायत समाजाच्या आरक्षणाबद्दल तर त्यांनी उल्लेखही केलेला नाही। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या समाजांच्यावर अन्याय करण्याचं धोरण आणि त्यांच्या मागण्या पूर्णपणाने ठामपणाने मान्य न करण्याचं धोरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आम्हाला दिसतं। आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, लिंगायत समाज याच्यावर जे सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी जो चर्चा लावली होती त्याच्यावर उत्तर आता मुख्यमंत्रीजींनी दिले। खरं म्हटलं तर त्यांच्या उत्तरावर सगळ्याच ह्या समाजांचं लक्ष होतं की ह्या एवढे 44 मोर्चे मराठा संघटनेचे निघाल्यानंतर आम्हाला काहीतरी ठोस असं एक उत्तर मुख्यमंत्री साहेबांकडून अपेक्षित होतं। पण अपेक्षेसारखंच या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणानंतर कुठलाही ठोस उपाय किंवा कुठलाही ठोस उत्तर मराठा समाज किंवा इतर कुठल्याही समाजाला मिळालेलं नाही आहे। आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही हे करणार आहोत, आम्ही हे स्थापन करणार आहोत, ह्याच्या पलीकडे काही यांच्या उत्तरामध्ये हात नव्हतं। उदाहरण त्यांनी सांगितलं की हरीश साळवे सारखे मोठे वकील आम्ही मराठा समाजाच्या ह्या केस लढवण्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये देणार आहोत, पण गेल्या 4 तारखेपासून हरीश साळवे हे लंडनला असतात आणि तारखा इथे घेतल्या असतात। म्हणजे मुद्दामून इथे येऊन सभागृहाची दिशाभूल करायची, गोखले इन्स्टिट्यूटचा दाखला द्यायचा, पण नेमकं आम्ही विचारल्यावर गोखले इन्स्टिट्यूटनी नेमकं कुठे कुठे सर्वे केला याही बद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या विचारात सांगितलेलं नाही।